कधी कधी काही जण अशी भडक भाषणं करतात। वाचाळवीरांची संख्या तर आपल्या महाराष्ट्रामध्ये सध्या बोकाळलेली आहे। ही माझी कळकळीची विनंती त्यांना, नसतं मराठी तुम्हाला नाही माफ करणार। आता त्यांचं ऐकून तुम्ही जर मराठ्यांचं वाटोळं करायला निघालात आणि षडयंत्र सरकार बरोबर आणि विरोधी पक्षाबरोबर तुम्ही जर सामील झालात, त्याच्या खोलात मी जास्त जात नाही, कारण आपल्याला त्याला महत्व देऊन चालणार नाही। आपल्याला विकासाला महत्व द्यायचंय। सरकारने असा ट्रॅप लावलाय की यांना मुंबईत येऊ द्यायचं, यांच्यावर लक्ष नाही द्यायचं, म्हणजे अवमानकारक वागणूक मराठ्यांना द्यायची। कुणाच्या तरी प्रक्षोभक त्याच्यामध्ये भाषणाला बळी पडू नका, आपली फरफट होऊन देऊ नका। बाळा हो, देशाचं जगाचं लक्ष त्या आंदोलनावर राहणार आहे, तुम्ही काय लक्ष देणार नाहीत? मराठी एवढे लेचेपेचे नाहीत, त्यांच्या मनगटात एवढी ताकद आहे, ते शांततेत बसणार आहेत, पण आरक्षण येताना घेऊन येणार आहेत, तुम्हाला लक्ष सुद्धा द्यावं लागणार आहे। सामाजिक सलोखा हा आपल्याला राखायचा आहे। सुसंस्कृत राज्य म्हणून तुमच्या माझ्या महाराष्ट्राची ओळख आहे। ही ओळख आपल्याला सर्वांना टिकवायची आहे, ही ओळख आपल्याला वाढवायची आहे। तुमच्यातले काही जणांचा, तिथल्याच मंत्र्यांचा या आरक्षणाला किती विरोध आहे आणि रॅली यायला किती विरोध आहे हेही आम्हाला कळाले। की आज समाजामध्ये ज्या ज्या घटकाला आरक्षण मिळालेलं आहे त्या आरक्षणाला धक्का न लावता इतर घटकांना पण जे काही त्यांच्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करण्याचा आपला सगळ्यांचा मानस आहे। आम्हाला त्यांचेच काही मंत्री, काही आमदार सांगतात काय काय चाललंय, काही त्यांचे सरकारी अधिकारी सुद्धा आम्हाला सांगतात काय काय चाललंय। हे काम करत असताना न्याय व्यवस्थेमध्ये ते कसं बसेल? माग जसं हायकोर्टामध्ये एकदा नाकारलं, सुप्रीम कोर्टामध्ये नाकारलं, तसं न होता ते टिकेल कसं? त्याच्यामध्ये कुठल्याही घटकाची फसवणूक होणार नाही, या पद्धतीनं आपण त्याच्यामध्ये लक्ष घातलेलं आहे। मराठा समाजाला माझी विनंती, मी भेट नाही, मी मारायला भेट नाही, यांनी गोळ्या जरी घातल्या ना, यांना जर मराठ्यांच्या कत्तली करायच्या असल्या तर करू द्या।